तर मंडळी, आपली मधुरा आता खूप मोठा बॉम्ब फोडते घरामध्ये. हो, म्हणजे बोलून बोलून वगैरे किंवा बोलण्यातून वगैरे नाही आहे. ती काहीतरी अशी गोष्ट करते की त्याने सगळं घर तिच्याकडे बघतच राहतं. सगळे शॉक होऊन जातात की काय, मधुराने असं काय केलेलं आहे. मंडळी, तिने काय केलेलं असतं माहिती आहे का, दुसऱ्या दिवशी सकाळची जी आरती असते ना, जे सगळे मिळून देवाला देवपूजा करतात, तेव्हा सगळं कुटुंब तिथे जमतं, त्यांचं, शिवनाचं, उमाचं. आणि त्यामुळे सगळेजण तिथे आरतीला येतात वगैरे. आणि तेवढ्यात जेव्हा तिला आता माधवला आवाज देत असतात सगळे, तितक्यात मधुरा येते ना तिकडून. तिने छान केस वगैरे धुतलेले असतात, पण मंडळी तिचं अट्टायर ऐकलं ना तुम्ही तर तुम्ही शॉक व्हाल. मंडळी, ती शर्ट पॅन्टवर आलेली असते आणि तिला या अवतारात बघून अख्खं घर थक्क होतं. एवढंच नव्हे, मागून शिवनाथ सुद्धा तिला बघतो. आणि आता मात्र तो रागात माधवकडे बघत असतो. सगळे जण अगदी तिच्या भोवती रिंगण घालून उभे असतात आणि तिच्याकडे रागात बघत असतात. सो मंडळी, रागात म्हणजे थक्क सुद्धा सगळेजण झाले असतात की बापरे, हिची एवढी मचल. आता शिवनाथची काय रिॲक्शन असेल. मंडळी, मधुराचा हा आगाऊपणा बघा किती छान नवीन ट्विस्ट घेऊन येतोय ते. आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मंडळी, वळूया आपल्या आजच्या भागाकडे. आपण मागच्या भागात काय बघितलं की मधुराच्या बाबांनी खूप अपमान वगैरे केला आणि रात्री सगळेजण खूप दुखावलेले होते. सगळेजण आपापल्या खोलीत जाऊन बसलेले होते. एवढंच नव्हे तर उमा एक वेगळीच खंत व्यक्त करत असते शिवनाथकडे की बघा ना, मला तर असं वाटत होतं की आतापर्यंत ताईच म्हणजे पद्माच आपली दुश्मन असेल किंवा पद्माच आपलं वाईट चिंतन करत असेल किंवा तीच आपली इज्जत करत नसेल. पण अहो, आता तर हिचे मधुराचे आईवडील पण आपली इज्जत करत नाही हे मला कळलं. म्हणजे आपला काही मान सन्मान आहे किंवा आपला जो आदर आहे, ते सुद्धा आपला आदर करत नाही. मला तर हे ऐकूनच जास्त वाटतंय वाईट. मुलीकडचा पक्ष आहे त्यांचा, तरीसुद्धा ते आज किती काही बोलून गेले आपल्याला. मला तर खूप वाईट वाटतंय. पण मंडळी, शिवनाथ तिला सांत्वना देतो आणि म्हणतो की नक्कीच यामध्ये पद्माची खेळी आहे, म्हणून त्यांना एवढं सगळं कळलेलं आहे. नाहीतर त्यांना कसं काय माहीत होतं बरं. मंडळी, त्यांचं इकडे हे सगळं सुरू असतं आणि इकडे मधुराने छान टिफिन वगैरे पॅक केलेला असतो राघवसाठी आणि ती माधवला सांगत असते की जा तू देऊ नये. पण तितक्यात मंडळी एक घोळ होतो. माधवची जी बहीण आहे ना, ती मध्ये मध्ये येते आणि ती बिचाराईला सासुरवास करत असते. कोणाला? मधुराला. ती म्हणते की सगळ्यांची झोप उडवून, सगळ्यांच्या वाटचं जेवण हिसकावून आता तू जेवणार आहेस का? एकतर घरातून पळून आलीस, सगळ्यांची पोटं भरलेली आहेत अगं तुझ्या वडिलांनी जो काही अपमान केला ना त्यावरून. पण तुझं काही भरलेलं दिसत नाहीये, म्हणून तू आता जेवायला आली आहेस रात्री किचनमध्ये. खा खा, आमच्या घरचं खा. असा मंडळी हिचा आरडाओरडा ऐकून ना अख्खं घरदार तिथे जमा होतं. शिवनाथ, उमा वगैरे वगैरे सगळे येतात. आता शिवनाथ म्हणतो, बास झाला, खूप बोलतेस तू. आपल्या घरामध्ये जेवणावरून कोणालाच मनाई नाहीये. सुनबाई, तुम्हाला जेवायचंय तेवढं जेवा असं म्हण, आणि आता सगळेजण जाऊन झोपा असं म्हणत आता शिवनाथ सगळ्यांना झोपायला पाठवतो. मंडळी, आता ती काय सांगणार होती बरं मधुरा की ह्या जेवणाचा डबा आता ती राघवसाठी पाठवते, कारण तसं सांगितलं असतं तर मग तो डबा सुद्धा हिसकावला गेला असता. म्हणून ती काहीही बोलत नाही. दुसरीकडे मंडळी काय होतं माहितीये का, आपली मधुरा आणि माधव आपल्या राघवला डबा देऊ न देऊ, पण मंडळी अन्विता न विसरता राघवला डबा द्यायला गेलेली असते. राघवने एक ठिकाण बघितलेलं असतं, एक दुकान बघितलेलं असतं आणि त्याने तिथेच झोपून घेतलेलं असतं एका बाकावर. आणि त्यासाठी त्याने त्या दुकानदाराला पैसे सुद्धा दिलेले असतात. सो तो झोपलेला असतो, त्याला जाग येते आणि तो उठून बसतो, तर बघतो तर काय, त्याला तिथे एक टिफिनचा बॉक्स दिसतो. सो तो टिफिन बॉक्स तो ओपन करतो आणि त्याला असं वाटतं की त्याच्या घरच्यांनी टिफिन पाठवलाय. पण मंडळी, त्याला आता तो टिफिन खाताना जेव्हा अन्विता बघते ना, तेव्हा तिला एक वेगळाच सुकून मिळतो. खरं तर अन्विता हेच म्हणत असते की आता काय, माझ्याकडून चुकी झाली की मी पद्मा आत्याला सगळं काही सांगून दिलं. पण माझ्याकडनं असं बघवत नाही आहे राघवची अवस्था. मला काय माहिती होतं की एवढ्या गोष्टीने राघवला घराबाहेर काढतील. पण आता माझं पाप बॅलन्स होऊन गेलं असेल, माझं कर्म बॅलन्स होऊन गेलं असेल. फायनली खातोय बिचारा राघव. म्हणजे राघवला खाताना बघून अन्विताला एक वेगळाच आनंद मिळत असतो आणि ती असं सुटकेचा श्वास टाकत असते, तिला बरं वाटत असतं. सो मंडळी, अन्वितामुळे तो उपाशी पोटी काही झोपत नाही राघव. हा एक पॉईंट चांगला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आता जेव्हा आरती म्हणजे देवपूजा करण्याची वेळ येते, तेव्हा सगळेजण आता घरातले जमू लागतात. म्हणजे सगळे फ्रेश झालेले असतात आणि यायच्या तयारीत असतात. आता सगळ्यात आधी देवघरामध्ये आपली उमा जाऊन पोहोचलेली असते आणि उमाची जी मुलगी आहे, धाकटी मुलगी, ती येऊन पोहोचलेली असते. आता त्या दोघंही मस्त आरतीचं ताट तयार करत असतात आणि हिच्या हातात जेव्हा थाळी असते पूजेची, त्या तिच्या धाकट्या मुलीच्या हातात उमाच्या, तेव्हा उमा आता तो दिवा लावू लागते. दिवा लावताना जेव्हा ती आता आकाडी पेटवते ना, तेव्हा तिला सगळ्यात पहिला विचार येतो तो राघवचा. ती विचार करते की अरे यार, आपला राघव घराबाहेर आहे, रात्रभर तो कुठे झोपला असेल, कसा झोपला असेल, त्याने काही खाल्लं असेल का. तिच्या डोळ्यात मंडळी म्हणजे तिचे डोळे पाणावतात आणि तिच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नाही, धारा वाहतात. तितक्यात तिने जी पेटवलेली आकाडी असते ती जळून जाते आणि तिच्या बोटाला चटका लागतो. आता तिच्या मुलीला कळतं की आपली आई अस्वस्थ का आहे. मंडळी, आता ती पुन्हा एकदा आपली अस्वस्थता लपवत, उमा आपली अस्वस्थता लपवत तो दिवा लावते. दिवा लावल्यानंतर ती आता सांगते की जा, घरातून सगळ्यांना बोलवून आण
आणि माधव आणि मधुराला पण बोलवून आण. सगळ्यांना आता पूजेची वेळ झाली आहे, सगळ्यांना बोलव. आता मंडळी सगळेजण तिथे जमतात आणि सगळेजण जमत असताना तितक्यात आता मधुराची एंट्री होते. मधुराने छान केस वगैरे धुतलेले असतात, फ्रेश वगैरे झालेली असते, पण मंडळी मधुराने ना साडीच्या ऐवजी शर्ट पॅन्ट घातलेलं असतं. आणि आता सगळेजण तिच्याकडे डोळे टवकारून बघत असतात की बापरे हिची एवढी हिंमत. मागून तितक्यात शिवनाथ येतो आणि तो बघतो. तो माधवकडे सुद्धा रागात बघत असतो. आता माधवसुद्धा आपला पटपट पटपट आवरतो आणि मधुराजवळ येतो आणि म्हणतो, हे काय केलेलं आहेस तू, हे काय घातलंयस? आता मंडळी आता मधुराचं हे अटायर बघून, मधुराचे असे कपडे बघून उमा तिला विचारते, ही आजकालची नवीन फॅशन वगैरे आहे का? तेव्हा मधुरा म्हणते, आई काय झालं ना, मी कपडे नाही आणलेले आहेत घरून आणि विचार केला की देवपूजेला फ्रेश कपडे घालावेत, म्हणजे शिळे कपडे न घालता मी ताजे कपडे घालावेत, म्हणून मग मी माधवांचे कपडे घातले. आता तिला तिचं म्हणणंही योग्य असतं आणि तिचा जो तिने स्वच्छता तिने दाखवली किंवा तिचे विचार तिने जे दाखवले ते पटतात सगळ्यांना की हो, देवपूजा करताना आपण फ्रेश आणि क्लिअर कपडे घातले पाहिजे. त्यामुळे सगळे तिला जाऊ देतात. तर शिवनाथ इग्नोर करतो आणि सगळेजण पूजेला जमतात. उमा म्हणते, बरं चल ये, जसं आहे तसं, बरं केलंस. आता मंडळी माधव मागून तिला चिडवत असतो की कार्टून दिसतेस, कार्टून दिसतेस, पण फायनली माधव मधुरा छानपैकी पूजा वगैरे करतात. म्हणजे संपूर्ण कुटुंब नेहमीप्रमाणे देवपूजा करतं, आरती वगैरे करतं. आणि आता आरती झाल्यानंतरून मंडळी सगळ्यांनाही प्रसाद देते उमा. आणि प्रसाद देताना तिला एक हात मिसिंग दिसतो, तो हात असतो आपल्या राघवचा. तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू येतात आणि ते अश्रू आता शिवनाथ नोटीस करत असतो. कसे उमा आपले अश्रू लपवते आणि अश्रू पुसत आता ती प्रत्येकाला प्रसाद देते आणि म्हणते, चला ताटं करायला घेते मी, सगळ्यांनी नाश्त्याला बसा बरं. आता सगळ्यांना ती नाश्त्याला बोलवते आणि आपले अश्रू लपवत, आपली अस्वस्थता लपवत किचनमध्ये जाते. आता ही किचनमध्ये गेलेली असताना ना मागून मधुरा येते आणि म्हणते, आई मी काही मदत करू, मला सांगा ना काय काय करायचं आहे. तेव्हा मंडळी उमा थोडी नाराजीत म्हणते की नको, ते माझं काम आहे, मी करून गेली आहे, तू बस. आता मधुराला ती असं बोलते, मधुराला थोडं वाईट वाटतं, पण मधुरा म्हणते ठीक आहे. मधुरा आता तिच्या मागे मागे येत असते. उमा आता सगळ्यांना ब्रेकफास्ट वाढते, म्हणजे नाश्ता वगैरे सगळ्यांना वाढते. आणि मंडळी एक खुर्ची रिकामी असते डायनिंग टेबलवर आणि ती खुर्ची जी रिकामी असते, त्या खुर्चीचा रिकामेपणा जो असतो ना, तो शिवनाथ आणि आपली शिवनाथ आणि आपली उमा दोघांच्याही मनामध्ये चलत असतो तो रिकामेपणा, कारण तिथे ती जागा असते आपल्या राघवची. कसंही झालं तरी आई वडील आहेत ना, ते दोघंही त्या खुर्चीला बघत असतात. आणि शिवनाथ खुर्चीवर बसेलच तितक्यात तो म्हणतो की नको, मी निघतो आता असाच माझ्या कामाला जायला, मला नको आहे जेवण, म्हणजे मला नको आहे नाश्ता. आता उमा म्हणते, असं कसं, बसा बरं नाश्ता करायला, म्हणजे मी पण बसेल. तेव्हा आता शिवनाथ म्हणतो, नाही तू करून घे उमा नाश्ता, मला नाही करायचा आहे. उमा म्हणते, हो तुम्ही काही खाल्लं नाही तर माझ्या घशाच्या खाली घास उतरणार आहे का खात नाही आहे तुम्ही? तेव्हा आता शिवनाथ म्हणतो, आज माझा उपवास आहे, मला करायचं नाही आहे तर नाही आहे नाश्ता. तेव्हा उमा म्हणते, हो अच्छा, आता खरंच तुमचा उपवास आहे की आपला एक धाकटा मुलगा आहे राघव, तो नाही आहे, त्याने काही खाल्लं असेल का, तो कुठे राहिला असेल, या विचारांनी अस्वस्थ होऊन तुम्हाला जेवण जाणार नाही आहे का? म्हणजे त्याने काही खाल्लेलं नाही आहे, तो उपाशी पोटी झोपलेला आहे, म्हणून तुमच्याही घशाखाली घास उतरणार नसेल, हेच कारण आहे ना? अहो तुम्ही कितीही लपवलं ना, तुमच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट कळतंय. मंडळी आता उमाचे शब्द त्याचं अख्खं काळीच चिरून टाकतात, पण तरीसुद्धा शिवनाथ असा स्ट्रिक्टपणा दाखवतो आणि म्हणतो, नाही असं काहीही नाही आहे, जो माझा निर्णय होता तोच असणार आहे. उमा म्हणते, अहो तुम्ही जे फील करताय ते मी पण करते. अहो कितीही चूक झाली त्याची तरी मुलगा आहे आपला, आपण असं नाही करू शकत ना, त्याला घरात घेणं गरजेचं आहे. मंडळी आता शिवनाथ पुन्हा नाराजीत म्हणतो की गोष्टी बदललेल्या नाही आहेत, त्याने अपराध केलेला आहे आणि त्याला या घरामध्ये जागा नाही आहे, कळलं? आज नंतर हा विषय होणार नाही आणि मी निघतोय माझ्या कामाला जायला, असं म्हणत आता मंडळी शिवनाथ तिथून निघतो. आणि आता इकडे जी पद्मा आहे ना, ती गॅलरीमध्ये ना टवकारून बघत असते यांच्या घराकडे की काहीतरी मस्त भांडण बघायला मिळेल. आणि तितक्यात ती नाश्ता चहा पाणी सगळं तिथेच मागवते, घरात न करते. मंडळी आता छाया तिच्यासाठी नाश्ता घेऊन येते आणि तिला विचारते पद्माला की तुम्ही इथे का नाश्ता करताय? तेव्हा पद्मा म्हणते, अगं आता यांच्या घरामध्ये आजपासून तमाशांची मालिका सुरू होणार आहे आणि मला तेच बघत मस्त रोज नाश्ता करायचा आहे, मी इथेच नाश्ता करणार आहे आता रोज सकाळी मला भांडणं तंटे बघायला मिळतील. मंडळी याच आशेने पद्मा तिथे उभी असते की चहा पीत की काही बघायला मिळेल भांडण वगैरे, पण नाही, तसं काही होत नाही. शिवनाथ आता बाहेर येतो, तो गाडीची चावी विसरलेला असतो आणि तो आता लगेच उमाला म्हणतो की उमा माझी चावी आणून दे बरं. आता मंडळी उमा चावी द्यायला येते. श्रीधर आता त्याच्या नोकरीला निघालेला असतो, त्याची कॉलर थोडी विस्कटलेली असते आणि त्या कॉलरला नीट करत आता शिवनाथ म्हणतो, चल बेटा मस्त सजून दजून ऑफिसला जायचं, आणि ही काय कॉलर अशी करून ठेवलेली आहे, व्यवस्थित कर जरा, थोडंसं इम्प्रेशन पडलं पाहिजे ना, चला निघूया आपण कामाला, असं म्हणत आता तो निघून जातो. मंडळी निघताना मात्र माधव मधुरासोबत शिवनाथ एक शब्दही बोलत नाही आणि तसाच निघून जातो. आता इथे कुठल्याही प्रकारचं भांडण किंवा कुठल्याही प्रकारच्या उणीधुणी बघायला न मिळाल्यामुळे पद्मा नाराज असते. अरे यार, काहीच भांडण नाही झालं. आता शेवटी ती
वाट बघून असते की ठीक आहे ना, आज नाही तर उद्या भेटेलच बघायला. त्यात छाया पण वेगळा चोंबडेपणा करत असते. पण छायाला आता ती सांगते, पद्मा काळजी करू नकोस ग, कितीक दिवस शांतता टिकणार आहे, रोज भांडणं बघायला मिळतील. एक दिवस शांतता असल्याने काय फरक पडणार आहे. म्हणजे आता शिवनाथ वगैरे सगळे तिथून निघून जातात. सगळे आपल्या आपल्या कामाला लागतात आणि शेवटी पद्माला काही न बघायला मिळाल्यामुळे पद्मा सुद्धा घरात जाते. पण मंडळी, एक आता ट्विस्ट असा येणार आहे की जो आपल्याला पुढील भागात बघायला मिळणार आहे, तो मी तुम्हाला आता सांगते. राघवला घराबाहेर काढलेलं आहे, पण आता राघवला उमा भेटायला जाणार आहे, कारण तिला राहवत नाहीये ना, त्यामुळे ती त्याला भेटायला जाणार आहे आणि ती त्याला घरात सुद्धा घेऊन येणार आहे गुपचूप, शिवनाथच्या मागून, शिवनाथ घरी नसताना. आणि आता हीच गोष्ट पद्माने पाहिलेली आहे आणि पद्मा ही गोष्टीची पिन मारायला लगेच शिवनाथकडे जाणार आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, पद्मा पिन मारेल का? आणि पद्मा जेव्हा पिन मारेल शिवनाथला की तुझा मुलगा बघ, तुझी बायको बघ, तुझ्या मागे तुझ्या मुलाला, बाहेर काढलेल्या मुलाला घरात घेते, तेव्हा शिवनाथला कसं वाटेल? ऑब्व्हियसली वाईट वाटेल की आपल्या घरातलेच असं करताय. त्याला एकटं वाटेल का? की मंडळी तो उमाशी बोलणं टाकून देईल? तुम्हाला काय वाटतं, शिवनाथची रिॲक्शन कशी असेल? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे आपले फ्रेश ट्विस्टचा सगळ्यात पहिला एपिसोड तुमच्यापर्यंत येईल. थँक्यू सो मच मंडळी, भेटूया लवकरच. धन्यवाद.